आज महासभेमध्ये मी लक्षवेधी मांडलेली होती पाण्यासंदर्भात. मागच्या सभेत पण मांडली होती, त्यावेळी महापौरांनी घेतली नाही. या सभेला घेतो म्हणून आश्वासित केले, परंतु याही सभेला त्यांनी माझी लक्षवेधी घेतली नाही. पाण्यासारखा गंभीर विषय, आणि आज तुम्ही बघता सकाळीच पनवेलची जनता ह्या पाण्याच्या संदर्भात जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आली होती. म्हणजे किती मोठा गंभीर विषय आहे, आणि ह्या गंभीर विषयाची जाण महापौरांनी ठेवायला पाहिजे होती. ठीक आहे, परंतु अरविंदजींनी त्या ठिकाणी आणि काही सदस्यांनी पाण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. मी त्या प्रश्नात ह्या पाण्यासंदर्भात त्यांना लक्षवेधी नाही मला मांडायला म्हटली, पण त्या प्रश्नामध्ये त्यांना ह्या पाण्यासंदर्भात जाब विचारला का तुम्ही पाणी कधी देणार, कारण किती वर्ष, तर मागच्या महासभेतही म्हणजे 7-8 वर्षापूर्वी मांडला, 8 ते 10 वर्ष पनवेलची जनता पाण्यासाठी तडफडत आहेत. आणि प्रत्येक भागात आज पूर्ण पनवेल असो, ग्रामीण भाग असो, नव्याने जो विकसित झाला आहे, घोटक्याम, पिसारवे वगैरे, रोंजण या ठिकाणी तर पाण्याचा एकदम टँकरनी त्या सोसायट्यांना पाणी आणावे लागतं. सिडको पनवेल किंवा हे भाग बघितला तर त्यांना पाणी येतो, म्हणजे कमी काय होणार पण येतो, पण त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावा लागतो. कारण अशा प्रकारे पाणी घेतला तर त्यांच्या सोसायटीचा खर्चच कोलमडून पडतो. हा विषय घेणे आणि याचा, कारण यांच्याकडे सत्ता आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सत्ता आहे. यांनी हा प्रश्न, पाण्याचा प्रश्न मिटवला पाहिजे, हे आमची या ठिकाणी भूमिका होती. आणि त्या ठिकाणी त्यांना आम्ही प्रश्न विचारला की याचा तुम्ही जनतेसाठी पाण्याचा तुम्ही एक सभा घ्या किंवा एक मीटिंग आयोजित करा आणि ह्याला उत्तर द्या का कधी आम्हाला जनतेला पाणी पाजाल.